नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, पद्मश्री हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, पद्मश्री हा देशामधला बघा चौथ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1969 बघा, या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, महाराष्ट्रामध्ये पहा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नंदुरबार हा जिल्हा बघा महाराष्ट्रामध्ये पहा अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कळसुबाई बघा हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कळसुबाई बघा हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी बघा प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाबळेश्वर हे ठिकाण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, गिरणा, पांजरा, आनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? गिरणा, पांजरा, आनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गिरणा, पांजरा, आनेर बघा या सर्व नद्या बघा तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील चांदोली बघा धरण सांगली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा, अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 75 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव हा साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? बघा, ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नवीन बघा पालघर हा जिल्हा पहा 1 ऑगस्ट सन 2014 रोजी पहा बघा पालघर या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, नागझिरा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागझिरा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नागझिरा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी महाराष्ट्राची बघा उपराजधानी नागपूर बघा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधली सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधली बघा सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी कोणती महानगरपालिका आहे? बघा, मुंबई महानगरपालिका बघा महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, 1 जुलै या दिवशी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कृषी दिन असतो। प्रश्न क्रमांक 14 पहा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे बघा पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? प्रसिद्ध पुस्तक बघा द गाईड हे पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील R.K. नारायण यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा भारताचे हॉलिवूड असे बघा मुंबई या शहराला या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16 बापा, दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दुधवा नॅशनल पार्क बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय बघा विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, बाळकराम या नावाने खालीलपैकी कोणी बघा विनोदी लिखाण केले? बघा बाळकराम या नावाने बघा खालीलपैकी कोणी लिखाण हे केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील राम गणेश गडकरी यांनी बघा बाळकराम या नावाने बघा त्यांनी विनोदी लेखन हे केलेलं आहे. क्रमांक 19 पहा, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता? बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स्पुटॅनिक बघा रशिया या ठिकाणी बघा स्पुटॅनिक हा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, Hg ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा? Hg ही खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील Hg ही संज्ञा बघा पारा या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील चार्ल्स डार्विन यांनी पहा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभवांतराचं एकक खालीलपैकी काय आहे? बघा विभवांतराचं एकक खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील व्होल्ट हे बघा विभवांतराचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? बघा लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लाळेमध्ये बघा टायलिन या प्रकारचे या ठिकाणी एन्झाईम असते. ऑप्शन क्रमांक 24 पहा, नाशिक येथे बघा काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला? बघा नाशिक या ठिकाणी बघा काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 104 पेक्षा बघा अधिक या ठिकाणी घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वच्छ भारत अभियान या अभियानाला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली? स्वच्छ भारत अभियान या अभियानाला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 2 ऑक्टोबर सन 2014 पासून बघा स्वच्छ भारत अभियानाला सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील 29 जून या दिवशी बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1956 या वर्षी बघा LIC यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं एन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं चलन आहे? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण? महाराष्ट्र राज्याचे बघा गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो? बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कॅरोटीनमुळे बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या बघा सरनाम्यामध्ये बघा सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले शब्द? आम्ही लोक बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले शब्द आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अमेरिकनच्या बघा राज्यघटनेतून घेतलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला. बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा बघा सर्वात प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील या ठिकाणी न्यायाचा या ठिकाणी बघा प्रथम या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषिक आधारावर बघा भाषिक आधारावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भाषिक आधारावर निर्माण झालेलं बघा भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सरकारने बघा नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी बघा भारत सरकारने बघा नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील फाजल अली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र स्थापनेचा बघा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला. महाराष्ट्र स्थापनेचा बघा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा साजरा करण्यात आलेला आहे. बघा सुवर्ण महोत्सव बघा 50 वर्षाला बघा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येतो. बघा महाराष्ट्राची स्थापना बघा 1 मे सन 1960ला बघा महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. म्हणजेच बघा महाराष्ट्राचा बघा सुवर्ण महोत्सव बघा सन 2010 या वर्षी बघा या ठिकाणी साजरा करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कलम 23 आणि 24 या ठिकाणी शोषणाविरुद्धचा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते. बघा जिल्हा निवड मंडळ बघा ग्रामसेवकांची यामार्फत निवड होत असते. प्रश्न क्रमांक 39 बघा सन 1857च्या उठावाला बघा स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले. बघा सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विदा सावरकर यांनी बघा स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदाने बघा रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती. बघा सन 1897 बघा या वर्षी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटले. वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा वेदाकडे चला असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा. बघा पोलीस खाते बघा हा विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पोलीस खाते बघा हा विषय राज्य सूचीमध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद फौज यांचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे गव्हर्नर जनरल बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून बघा व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ. भारताचे बघा गव्हर्नर जनरल बघा खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून बघा व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. बघा सन 1858 पासून बघा गव्हर्नर जनरल बघा हे व्हाईसरॉय म्हणून या ठिकाणी ओळखले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा पंचशील करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1954 या वर्षी पहा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा पंचशील करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यापीठ अनुदान आयोग बघा UGC बघा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा सन 1956ला बघा UGC यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली. नोबेल या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1901 या वर्षापासून पहा नोबेल या पुरस्काराची सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक लिटिल मास्टर असे खालीलपैकी बघा लिटिल मास्टर हे खालीलपैकी कोणाला लिटिल मास्टर बघा लिटिल मास्टर बघा असे सुनील गावस्कर यांना लिटिल मास्टर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पटना हे शहर पहा गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी व्हाईट हाऊस बघा वॉशिंग्टन बघा या शहरामध्ये व्हाईट हाऊस या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात. बघा उगवत्या सूर्यांचा देश बघा असे बघा जपान या देशाला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते. कोणास म्हटले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील कालिदास यांना बघा भारताचे शेक्सपियर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता संयुक्त राष्ट्र संघाच्या बघा आमसभेच्या बघा पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 54 बघा खालीलपैकी सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता खंड आहे. बघा ऑस्ट्रेलिया खंड बघा जगामधला सर्वात लहान तो खंड आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण खालीलपैकी किती टक्के आहे. बघा चंद्राचे बघा गुरुत्वाकर्षण बघा 1/6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 56 पहा खालीलपैकी बघा कोणता महासागर बघा अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा बघा अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे. तर पनामा कालवा बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात. खालीलपैकी काय म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा त्यांना तपांबर या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक 58 बघा पृथ्वी बघा सूर्याभोवती फिरते तर या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय पृथ्वी बघा सूर्याभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात. तर त्यांना परिभ्रमण गती या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 59 बघा किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. किसान दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 23 डिसेंबर बघा या दिवशी बघा किसान दिन असतो. प्रश्न क्रमांक 60 बघा कोल्हेरू हे भारतामधलं बघा प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये. कोल्हेरू बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये. कोल्हेरू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा कोल्हेरू बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी कोल्हेरू. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाजीपूर बघा वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. दाजीपूर बघा हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF IMP PDF तर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.